हरिओम। गेल्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यनमस्कारांची माहिती घेतली की कसे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर सूर्यनमस्कार केले तर त्याचे फायदे कसे बदलतात। तर त्या संबंधीचा अजून एक व्हिडिओ मी करणार आहे, म्हणजे प्रात्यक्षिकाचा, की बाबा खरंच संथ आसन पद्धतीचा सूर्यनमस्कार कसा असतो, किंवा नेहमीचे 12 सूर्यनमस्कार कसे असतात, किंवा अगदी जलद पद्धतीने सूर्यनमस्कार जर आपण केले तर ते कसे असतील। तर याचा एक व्हिडिओ आपण करणार आहोत। पण आज मी गावाला आलेली आहे, माझ्या बहिणीकडे शेतावर आलेली आहे, तर त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी आता नंतर बनवेल। पण आज इथे मी शेतावर आलेली आहे तिच्याकडे, तर तिच्याकडे खूप झाडं लावलेली आहेत तिने, स्वतःच्या कष्टाने तिने हे जमीन घेतलेली आहे आणि ती खूप छान डेव्हलप केली आहे। त्याच्यामध्ये फळांचे खूप झाडं आहेत, आयुर्वेदिक वनस्पतींची खूप झाडं तिने लावलेली आहेत, म्हणजे अगदी फळांची तर आंब्यापासून सगळं आहे, फणस आहे, पेरू आहे, जांभूळ आहे, काजूची आहेत झाडं, तर असं सगळं आहे। आणि एक छान टुमदार असं घर पण तिने इथे बांधलेलं आहे। तर तिथे मी शेतावर आलेली आहे, तर म्हणून मला सहज असं वाटलं की तुम्हाला एखाद दोन आयुर्वेदिक जे वृक्ष आहेत तर त्यांची थोडी माहिती सांगावी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की कदंबाचा वृक्ष आहे इथे आणि अर्जुन सादडा पण आहे इथे। तर मग अर्जुन सालाबद्दलची थोडी माहिती सांगते आणि कदंबाच्या झाडाबद्दल पण आपण आज या व्हिडिओमध्ये थोडी माहिती घेऊयात। तर नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ आणि योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे। तर बघूयात आज आपण आधी सुरुवातीला तुम्ही बघून घ्या की कसं शेत आहे तिचं, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने असा सुंदर असं घर बांधलेलं आहे तिने, आणि लाल कृष्णकमळ आणि मधुमालती असा एकत्रित असा वेल, म्हणजे असं एक लाल कृष्णकमळाचं फूल, खूप फुलं येतात ह्याला सीझन प्रमाणे, आणि आपलं हे बघा असं हे मस्त वेल आहे आणि असं घर आहे। त्याच्यानंतर इथं असं समोर एक मोठं गेट आहे। तर आधी तिने ही एवढीच जमीन घेतलेली होती, तर ह्याच्यामध्ये अगदी नारळ, आंबा, आवळ्याची झाडं आहेत, इथे जांभूळ आहे, पेरू आहे, लिंबू आहे। इथेच मागे आपल्याला कदंबाचं झाड दिसतंय, मी त्याची माहिती तुम्हाला जवळ झाडापर्यंत जाऊन देणार आहे। इकडे बघा अशी सगळी झाडं आहेत। या बाजूला तर हे पण कृष्णकमळाचं, पण जांभळ्या कृष्णकमळाचं असं हे वेल आहे इथे असा, आणि मिक्स कलरची मटकी आत्ताच मी काल या 2 वाफ्यांवरती लावलेली आहे, इथे वाफे केलेत। आणि पलीकडचं सुद्धा आता तिने एकांचं घेतलेलं आहे शेत विकत, आणि पलीकडे सुद्धा आता आंबे वगैरे लावलेले आहेत, वाफे केलेले आहेत। त्या बाजूला पण हिरडा, बेहडा वगैरे झाडं आहेत, आवळ्याची झाडं आहेत, असे सगळं या हे पण इकडचं शेत जे आहे ते आता ती काही ना काही लावती आहे। थोडंसं शेतामध्ये इथे दगड जरा जास्त निघाल्यामुळे जरा काम मात्र जास्त पडलेलं आहे इकडे करायला, पण तरी सुद्धा तिने इतकं सुंदर, खूप छान आता म्हणजे आकाराला आलेलं आहे। असं मी अशी शेतावरती आलेली आहे, आणि म्हणून आज आपण अर्जुन सादडा आणि कदंब या 2 वृक्षांची माहिती बघूयात। हे अर्जुन सादडाचं झाड आहे, थोडंसं अगदी जरा अडचणीत असल्यामुळे आपल्याला अगदी दिसतंय की नाही क्लिअर, पण अर्जुन यालाच संस्कृतमध्ये पांढरा म्हणजे श्वेत रंगाचं असं म्हणतात, त्यामुळे ह्याचं नाव अर्जुन सादडा, म्हणजे ह्याचं जे खोड असतं हे पांढऱ्या सालीचं, ही जी साल आहे ही आपल्याला खूप उपयोगी असते हृदयविकारासाठी। तर हे अर्जुन सादडाचं झाड आहे, ह्याची जी साल असते ती हृदयविकारासाठी अतिशय उपयोगी आहे।
1 ग्रॅम ते 5 ग्रॅम पर्यंत आपण एक दिवसाला ही पावडर घेऊ शकतो. आणि उकळत्या पाण्याबरोबर त्याच्यामध्ये गरम पाण्यात उकळायची 1 चमचा पावडर. अर्जुन साधाण्याची जी खोडाची साल आहे त्याची जी पावडर, ती 1 चमचा पावडर आपल्या 1.5 कप पाण्यात उकळून 1 कप पाणी करून ते उकळलेलं पाणी आपण गाळून घेऊ शकतो आणि ते हृदयविकारासाठी अतिशय छान आहे. त्याच्यानंतर बॅड कोलेस्ट्रॉल जे वाढतं ते कमी करण्यासाठी अर्जुन साल खूप उपयोगी आहे. हे बघा, याची साल अशी दिसते जवळून. आणि हे जे काही खोड आहे ते असं थोडंसं पांढरट असं असतं. त्याच्यानंतर अर्जुन सालचा उपयोग आपल्याला हड्डी मजबूत करण्यासाठी सुद्धा, म्हणजे हाडांसाठी सुद्धा खूप होतो. ह्याची पावडर दुधातून जर आपण घेतली तर आपल्या हाडांसाठी अतिशय खूप छान आहे. तर असं हे अगदी उपयोगी अर्जुनाचं झाड आहे. आणि पण मात्र ह्याची जी पावडर आहे ती 12 वर्षाच्या खालच्या वयाच्या मुलांना द्यायची नाही आहे, किंवा गर्भवती महिला असतील किंवा स्तनपान करणाऱ्या ज्या आपल्या बाळाला दूध पाजणाऱ्या ज्या महिला असतील त्यांना सुद्धा ही पावडर, अर्जुन सालाची पावडर द्यायची नाही आहे. पण बाकी अतिशय गुणकारी असं हे झाड आहे, औषधी झाड. तर हे मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त आपल्याला एक ह्या विषयीचं माहिती असावी म्हणून हे केलेलं आहे. पण जर तुम्हाला घ्यायची असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हरकत नाही. हा कदंबाचा वृक्ष आहे. ह्याला बघा आता अशी छोटी छोटी फळं आलेली आहेत. ही आता हिरवी असतात, कारण आता मे महिना चालू आहे. जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होते किंवा विजांचा कडकडाट होतो किंवा ढगांचा गडगडाट होतो, त्यावेळेला ह्याला चांगली फुटते कदंबाच्या झाडाला आणि त्याला असे फळं लागतात बघा. ही आता हिरवी आहेत. जुलै ऑगस्ट करे ही अशी मोठी होतात, पिवळी होतात आणि त्याची अशी गोल फुलं, सुंदर फुलं दिसतात आणि खूप आकर्षित असं हे त्याची पानं कदंबाचं. समोरासमोर त्याच्या रेषा असतात, पुढच्या बाजूनी पण अशा दिसतात आणि मागच्याही बाजूनी आपल्याला अशा समांतर रेषा दिसतात. याला असं हे कदंबाचं वृक्ष असतं आणि हे खूप आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूप औषधी असं हे कदंबाचं झाड आहे. आणि खरं म्हणजे ह्याला भगवान श्रीकृष्णांचं झाड असं म्हणतात, कारण मथुरेमध्ये कदंबाची खूप झाडं आहेत. कदंबाच्या झाडाखाली भगवान श्रीकृष्ण बसून बासरी वाजवायचे, किंवा मथुरेमध्ये जेव्हा गायी चरण्यासाठी न्यायचे तेव्हा सुद्धा कदंब वृक्ष तिथे भरपूर असायचे. तर असं हे कदंब वृक्ष आहे. ह्याच्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला खूप उपयोग होतो. आता बघा, या खोडाची साल बघा, या कदंब वृक्षाची जी खोडाची ही अशी साल दिसते आपल्याला, तर ही साल जेव्हा आपण पाण्यामध्ये उकळतो आणि हे पाणी काढा याचा जेव्हा घेतो त्यावेळेला तो जर आपल्याला भरपूर ताप आलेला असेल किंवा खोकला असेल, सर्दी असेल, अशा वेळेला आपल्याला या कदंबाच्या सालीचा उकळलेला काढा खूप उपयोगी पडतो. ज्वरामध्ये, सर्दी खोकल्यामध्ये खूप उपयोगी आहे. त्याच्यानंतर ही जी आपल्याला ही पानं जी दिसत आहेत, ह्याचा जेव्हा आपण रस काढतो त्यावेळेला जखमेवर आपल्याला ह्याचा खूप उपयोग होतो. जखम भरून येण्यासाठी याचा रसाचा खूप उपयोग होतो. त्यानंतर ही फळं जी आहेत कदंबाची, ही आता कच्ची आहेत, म्हणजे हिरवी आहेत, आपल्याला दिसत आहेत. ही फळं आता जुलै ऑगस्ट मध्ये अशी मोठी होतात. मी दाखवते तुम्हाला की कशी दिसतात. ती अशी खूप आकर्षक आणि मोठी दिसतात, अशी जसं आपल्याला
कोरोना विषाणूचं जे चित्र आपण बघायचो नेहमी त्या टाईपची दिसतात आणि खूप आकर्षित असं झाड दिसतं. तर ही फळं जी आहेत ह्यांची जी पावडर आहे ती खूप पौष्टिक पण आहे आणि पोटाचे जे विकार असतात, ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, अतिसार होतं किंवा अपचन होतं, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पिकलेले फळं, म्हणजे हे कच्चे आहेत ह्याचा काही उपयोग नसतो, पण पिकलेले फळांचं वरती फुलांसारखं असतं, आतमध्ये कापून जे फळ निघतं तर त्याला सुकवून उन्हामध्ये त्याची जी पावडर आहे ती आपल्याला पोटाच्या विकारांवर अतिशय उपयोगी आहे. किंवा ती पावडर आपण म्हणू शकतो की ज्यांना संतती होत नाही, म्हणजे ज्यांना स्पर्म काउंट जे आहे ते कमी आहे, तर ते वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला या फळाच्या पावडरीचा खूप उपयोग होतो. त्यानंतर हा पूर्ण पानं आणखी ही फळं ही अतिशय पोषक आहेत, त्यामुळे ह्याच्या फांद्यांची जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेला ही जमिनीमध्ये घातली तर जमिनीचा पोत जो आहे तो चांगला सुधारतो. किंवा गायींना वगैरे म्हशींना घातली तर त्यांना दूध येण्यासाठी खूप चांगला ह्याचा उपयोग होतो. किंवा महिलांनाही ह्या पावडरीचा जेव्हा आपण काढा करून देतो तेव्हा सुद्धा ज्या आपल्या लहान बाळाला दूध पाजतायत त्यांना दूध येण्यासाठी सुद्धा ह्या फळांचा खूप चांगला उपयोग होतो. तर असं हे कदंबाचं झाड आहे ज्याला धार्मिक पण महत्व आहे, कारण भगवान श्रीकृष्णांचं झाड आहे आणि अगदी पानं म्हणा, खोडाची साल म्हणा किंवा फळं म्हणा, या सगळ्याचा औषधीय गुणधर्म खूप आहे आणि सायंटिफिकली हे प्रूव्ह आहे, म्हणजे ह्याचा उपयोग करून पाहायला गेलेला आहे आणि ते प्रूव्ह आहे संशोधनाअंती आणि त्यामुळे हे अगदी घ्यायला काही हरकत नाही. पण ह्याचं ज्ञान असावं. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की अर्जुन सादडाचं झाड तुम्हाला दाखवलं, त्याची माहिती तुम्हाला सांगितली किंवा आता कदंबाची तुम्हाला माहिती सांगितली, पण हे सगळं जेव्हा आपल्याला स्वतःला घ्यायचं आहे त्यावेळेला प्रत्येकाची प्रकृती वेगळी वेगळी असती. काही महिला, काही मुली म्हणा, काही पुरुष, काही 60च्या पुढचे, काही कमी वयातले, सगळ्यांची प्रकृती वेगळी वेगळी असते, वय वेगळं वेगळं असतं. त्यामुळे किती मात्रा घ्यायची, कशी घ्यायची, काढ्याच्या स्वरूपात घ्यायची किंवा इतर काही स्वरूपात घ्यायची हे मात्र डॉक्टरांना विचारून केलं गेलं पाहिजे. तर मग असं आज दाखवलेलं आहे तुम्हाला शेतावरचं. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. आपल्या त्रिवेणी योग आणि निसर्गोपचार केंद्राला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशा नवनवीन माहितीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.